नमस्कार सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पण आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू का? तुम्हाला कधी असं वाटतं का की आज तुम्ही जी आहात तुम्ही तसे 5 ते 10 वर्षापूर्वी नव्हता? त्यावेळी तुम्ही जास्त ॲक्टिव्ह होता, जास्त एनर्जेटिक होता, आत्मविश्वास पण खूप जास्त. आणि आज तुम्ही बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसता, जबाबदाऱ्या सांभाळता, घर, काम, नाती सगळं व्यवस्थित हाताळता. पण आतून थकलेलं वाटतं का कधी? थोडं निस्तेज, थोडं निष्क्रिय आणि खूप सारा स्ट्रेस मनात साठलेला. जर असं वाटत असेल तर कदाचित हे फक्त हार्मोन्स बदल नाहीत. हे एक सिग्नल आहे की आता वेळ आली आहे तुमची इनर पॉवर जागृत करण्याची. या वुमन्स डेला स्वतःला एक छोटंसं प्रॉमिस करा की मी माझी इनर पॉवर कायम जागृत ठेवेन. मी माझ्या अंतःकरणात जिवंत ठेवेन. क्रिस्टल, मॅनिफेस्टेशन, मेडिटेशन, अफर्मेशन्स या सगळ्या गोष्टी काय करतात माहिती आहे? या तुमची इनर पॉवर जागृत ठेवायला मदत करतात. तुमच्या आयुष्यात यांना सपोर्ट सिस्टीम बनवा. एकदा का तुमची इनर पॉवर जागृत झाली की ती कायम धगधगत ठेवायचं काम मेडिटेशन आणि मॅनिफेस्ट करतं. या साधना रोज तुम्हाला आठवण करून देणार की तुम्ही फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा तेवढ्याच शक्तिशाली आहात. म्हणून रोजच्या आयुष्यातले फक्त 15 मिनटं स्वतःसाठी काढायची आहेत. कारण आयुष्यातला काही काळ हा असा असतो जो तुमच्याकडनं कोणीही घेऊ शकत नाही. ही 15 मिनटं फक्त स्वतःसाठी द्या. ही 15 मिनटं मी कोणासोबत शेअर करणार नाही, मी कोणावर खर्च करणार नाही. ती मी माझ्या मेंटल हेल्थवर, माझ्या फिजिकल हेल्थवर आणि माझ्या इनर स्पेसवर खर्च करेल. या 15 मिनिटात मी माझा आतला आवाज ऐकेन, मी स्वतःवर प्रेम करेल आणि स्वतःसाठी ॲक्शन घेईल. नियमित 15 मिनटं मेडिटेशन आणि अफर्मेशन्स केल्यावर काय होतं माहिती आहे? ओव्हर थिंकिंग कमी होतं, मन शांत होतं आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा एनर्जी वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते आणि जेव्हा तुमच्यात एनर्जी येते तेव्हा तुम्ही आयुष्यात काम, नाती सगळं खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकता. मग तुम्हीच तुमच्या आयुष्याचं टाईम मॅनेजमेंट सेट करू शकता, मॅनेज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे माझ्या आनंदाची चावी मी दुसऱ्याच्या हाती देणार नाही. लक्षात ठेवा, ही साधने फक्त मार्ग दाखवतात. खरा बदल तुमच्या आतून सुरू होतो. म्हणून स्वतःला रोज सांगा, मी करू शकते, मी करू शकते. कारण स्वतःसाठी घेतलेलं हे छोटं पाऊल तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. छोट्या छोट्या स्टेप घेत आपण आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतो. म्हणून आजपासून सुरुवात करू.